हॅलो हाय नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रॅली, प्रभात फेरी, झेंडावंदन, राष्ट्रगीत वगैरे तुम्ही बघितले। तर हा त्याचा सेकंड पार्ट आहे। म्हणजे आम्ही झेंडावंदन वगैरे झाले की आम्ही शेताकडे गेलो होतो, त्याचा हा दुसरा पार्ट आहे। श्री काय होते, काय करायचं झाडण्याचं? चला चरायला जायचं, चला इळा घे तुझा दादा। दाखव तर। मुलांनी घरी जेवण वगैरे सर्व काही केलं होतं, त्यामुळे आम्ही शेताकडे टिफिन वगैरे काय आणला नव्हता, फक्त असंच फेरफटका मारायसाठी म्हणून आलो होतो। तर सुट्टी होती, मुलांना म्हणलं चला सर्वजण आले शेताकडे। पण मुलांना शेताकडे सांभाळून नेणं, सांभाळून आणणं खूप रिस्की आहे खरंच। एकटा असला श्री असले तेव्हा मला काय वाटत नाही, पण एवढ्या सगळ्यांना सांभाळून नेणं, सांभाळून आणणं खरंच माझ्यासाठी एक टास्कच होता। तर बघा, हा इथे एक विहीर आहे, शेजारची आहे आमच्या इथं। मस्त चिमण्याने या बोरीच्या झाडा किती छान असा खोपा बनवलेला आहे। तर चिमण्यांच्या खोप्याबरोबरच या विहिरीमध्ये कबूतरही भरपूर सारी आहेत। आणि बघा खूप कबूतर होते। मी जेव्हा विहिरीजवळ गेले तेव्हा बरीचशी कबूतर माझा आवाज ऐकून उडून गेली होती। पण बघा, खरंच निसर्गाची किती कमाल असते, किती मस्त असा खोपा विणून विणून त्या चिमण्याने असं बनवलं। भरपूर सारे आहेत इथे खोपे। तर बघा, इथं मध्ये कबूतर आहेत, ते त्या खांबावरती उडून जाऊन बसलेले आहेत। मी आले तेव्हा खूप होते, एकदम असं 5-25 कबूतर उडून गेले। मी कॅमेरा चालू करेपर्यंत, शूट घेईपर्यंत ते उडून गेले। तरी 1-2 दिसले तर मी दाखवेन पुढे तुम्हाला। तर या विहिरीमध्ये फक्त कबूतरच आहेत आणि त्या कबुतराने काही तर घरटं बनवले आणि त्यामध्ये असे अंडे दिलेले आहेत। तर या साईडने, अलीकडच्या साईडने भरपूर होती, पण पलीकडून जाऊन मला शूट घेता आला नाही, त्याच्यामुळे मी अलीकडूनच शूट घेतलं। मला भीती वाटते विहिरीची, तर अलीकडून जेवढं घेता आलं तेवढं शूट घेतलं। आणि विहिरीत पाणी पण भरपूर आहे। तर बघा, हे कबुतराची अंडी आणि कबूतर बघा, मी जेव्हा विहिरीत असं वाकून वाकून बघत होते तेव्हा हे कबूतर माझ्याकडे असं सारखं बघत होते। खरंच प्राण्यांना आणि पक्ष्यांना पण, मुक्या जनावरांना, पक्ष्यांना पण किती माया असते देवाने लावलेली आहे, की त्यांना पण त्यांच्या पक्ष्यांची पिल्लांची काळजी असते। काय काय म्हणली दादा? काय करायला? असं असं करायला? असं असं म्हणजे काय? हे असं चारा काढायला हे दादा काढू दे की मग। ते आपला जे दादा काढायला कधी न काढणारा चल म्हणाले। हरभरा कापशील? हो तेच म्हणून आता हरभरा कापशील लोकांचा नको रे बापू, ते आपल्याला याच येऊ देण्यात मारतात। बोला रे इकडे, हाय करा सगळे। श्री हाय करा, हाय करा। हा बघा, हे हाय करा रे, तू कर की श्री। श्री तुला काय झालं आज? हे करा, हाय करा। जय इकडे हाय कर, इकडे बघून करा। हे बदमाश या बंदरला आज हाय करा वाटणार, काहीच करा वाटणार आहे की नाही? ते पान त्याला हे म्हणतात रे, पळसाचं पान म्हणतात। दाखव इकडं, दाखव दाखव, चांगलं दाखव। काय करायलास त्याचं? तशी वाजते का शिट्टी? तुझं काय होई विळ्याला? तुझं काय होई विळ्याला? जनावरांसाठी चारा घ्यायला गेलो खरं, पण या मुलाने आम्हाला काय चारा घेऊ दिला नाही, काय नाही। यांची धिंगा मस्ती चालू होती विळ्यांसोबत। मी म्हणलं विळाला हाणून घेतील एखाद्या हाताला, म्हणून आम्ही चारा घेतलाच नाही, थोडा थोडा घेतला आणि सर्वांना घेऊन आलो आम्ही परत झोपड्यावर। आणि आल्याच्या नंतर त्यांचं चालू होतं की मग चिकू पाडायचे। मुलांना नेलं खरं, पण काम काहीही शेताकडे झालं नाही, चारा वगैरे काहीच काढणं झालं नाही। मुलांकडे लक्ष देण्यात सगळा वेळ गेला। मुलं म्हणल्यावर थोडं लक्ष द्यावंच लागते, कारण शेताकडचं वातावरण कुणाला सूट होत नाही। श्रीला आता माहिती आहे, पण हे आमच्या जावचे वगैरे मुलं आले होते, ननंदबाईचे, ते त्यांना काही तेवढी सवय नव्हती, त्याच्यामुळं मी त्यांच्याकडेच लक्ष देत बसले। आणि इथे चिकू पाडणं झालं, भरपूर सर्व चिकू पाडले आम्ही।
आणि तर सर्वांची असं रेस चालू होती की मी एवढे जमा करणार, मी एवढे जमा करणार. पळू धावधाव असे चिकू जमा करत होते. पाडणाऱ्याचं गेलं कोणीकडे आणि ह्यांचं जमा करणं. जास्त वेळ काय थांबलो नाही, कारण ही मुलं काय थांबू देत नव्हती, सारखं धिंगाणा करत होती. त्याच्यामुळं निघालो आम्ही परत घराकडे. लवकरच निघालो, 1 तासभर थांबलो असलं आणि घराकडे निघालो. घराकडून घरी, शेताकडून घरी जाताना सुद्धा हे शांत बसत नव्हते. सारखं रस्त्याने धिंगा मस्ती यांची चालूच होती. लेकरं म्हणलं की हे सर्व आलंच, पण कसं असतं पडलं राहिलं वगैरे तर लागलं तर थोडं वाटते ना भीती. त्याच्यामुळं मी ओरडत होते यांना. ये माझ्या मागो मागो, धर माझा पदर, पदर धर. ये हळूहळू या. तर बघा, इथून आमच्या गावचं असं मारुतीचं मंदिर किती छान दिसतंय. छान असा मंदिराचा कळस छान डोलतोय. आणि बघा मुलांची धिंगामस्ती तर चालूच आहे. आणि गहू बघा किती छान असा ओंब्यावरती आलेला आहे. छान हुरड्यामध्ये आलेला आहे गहू. आता भरपूर जणांच्या गहू हुरड्यावरती आलेत, काही जणांचे यायचे आहेत, काही जणांचे आलेत. पण यावर्षी पीक छान आहे, पण बघू आता निसर्ग काय करतो नाही काय माहीत. किती शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो ते काय माहिती. तर चला, तर मग या नोटवरती मी व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर बघा मुलांची धिंगामस्ती अशी चालू असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.